नवीन टॉपिक चालू करतोय आज, ज्याचं नाव आहे इथर. कालपर्यंत आपण अल्कोहोलचा स्टडी केला. आजपासून आपण इथरचा स्टडी करणार आहोत. इथर कोण आहेत? तर इथर हे डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन्स आहेत, इन विच हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अल्कॉक्सी और आयरॉलॉक्सी ग्रुप. म्हणजे इथर्स हे डेरिव्हेटिव्ह्ज आहेत. कोणाचे? हायड्रोकार्बन्सचे. म्हणजे इथर्स आर डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन्स इन विच हायड्रोजन is replaced by alkoxy or aryloxy group. ओके. म्हणजे काय? समजा आपल्याकडे मिथेन आहे, तर उदाहरण म्हणून घेतोय, मिथेनचा हायड्रोजन काढला आणि अल्कॉक्सी ग्रुप बसवला. आता सगळ्यांना अल्कॉक्सी ग्रुप आठवतंय, कारण आपण ऑलरेडी शिकलोय. जेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड बघत होतो, त्यावेळेस आपण अल्कॉक्सी ग्रुप बघितलाय. म्हणजे एक हायड्रोजन काढला आणि अल्कॉक्सी ग्रुप बसवला तर आपल्याला इथर मिळतील. किंवा जर का ॲरोमॅटिक म्हणजे अल्किल ग्रुपच्या ऐवजी जर का आरिल ग्रुप असेल, ॲरोमॅटिक पार्ट असेल, तर आपण म्हणू की डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स इन विच हायड्रोजन इज रिप्लेस बाय व्हॉट? आयरॉलॉक्सी ग्रुप. त्या केसमध्ये फक्त ओ आरच्या ऐवजी ओ एआरई हा आयरॉलॉक्सी ग्रुप झाला. पण लॉजिक तेच, हायड्रोकार्बन्सचा हायड्रोजन काढला तर आयदर अल्कॉक्सी ग्रुप तिथे प्लेस केलाय किंवा आयरॉलॉक्सी ग्रुप प्लेस केलाय. मिळणारा जो मॉलिक्यूल आहे तो इथरचा आहे. मिळणारा मॉलिक्यूल आहे तो काय? इथरचा आहे. बरोबर. इथरिक फंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला इथर लिंकेज बघायला मिळते. ओके, इथर लिंकेज बघायला मिळते. इथरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला इथर लिंकेज बघायला मिळते अशा पद्धतीने. इथर म्हणजे इथरला थोडक्यात मी डिफाईन करायचा प्रयत्न केला की हायड्रोकार्बन्सचा हायड्रोजन हा अल्कॉक्सी किंवा आयरॉलॉक्सी ग्रुपनी रिप्लेस करायचा आणि आपल्याला अशा पद्धतीने एक लिंकेज मिळेल इथर फंक्शनल ग्रुप म्हणून. हे मी आता डिफाईन केलं. ओके, आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया इथर संदर्भातली. म्हणजे आता आपण इथरला डिफाईन केलं फंक्शनल ग्रुप म्हणून. इथरचं जे लिंकेज आहे त्याचा अभ्यास केला. आता इथरचा जनरल फॉर्म्युला बघू. पण इथरचा जनरल फॉर्म्युला लिहायच्या आधी मी एक्झाम्पल कन्सिडर करतो जे आपण ऑलरेडी बघितलेत मागच्या लेसनमध्ये. म्हणजे CH3OCH3 हे डायमिथिल इथर आहे आणि C2H5OC2H5 हे डाय इथिल इथर आहे. तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C2H6O. याचा काय? C4H10O. बरोबर. म्हणजे जर का कार्बनच्या नंबरला मी N अज्युम केलं तर हायड्रोजनचा नंबर आहे हा 2N आहे का? बेदुने 4 आहे का? नाही, तर 2N+2 आहे. इथं याच पद्धतीने आपल्याला
वर्क होतंय का ते बघूया. जर का 4 ला n ऍझ्युम केलं तर हा 2n आहे का? नाही, तर हा काय 2n प्लस 2 आहे. म्हणजे जनरल फॉर्म्युला फॉर इथर काय CnH2n+2O. ओके, ऑक्सिजन आहेच आहे पण तो एकच आहे ना. त्यामुळे इथे काय CnH2n+2O हा जनरल फॉर्म्युला ऑफ इथर आहे. परत एकदा, जनरल फॉर्म्युला फॉर इथर इज CnH2n+2O. आता बघूया क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. ऑलरेडी शिकवलंय मी, परत एकदा रिवाइज करतो. क्लासिफिकेशन ऑफ इथर्स मध्ये आपल्याला 2 प्रकारचे इथर्स बघायला मिळतील, किंवा इथर्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स असं आपण म्हणू. पहिला आहे सिंपल ऑर सिमेट्रिक इथर आणि दुसरा आहे मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल इथर. ओके, पहिला जो आहे तो आहे सिंपल ऑर सिमेट्रिक इथर आणि दुसरा आहे तो मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल इथर. असं आपल्याला 2 ग्रुप बघायला मिळतील. सिंपल किंवा सिमेट्रिक इथर मध्ये आपल्याला ऑक्सिजनला 2 सारखे अल्किल किंवा अरिल ग्रुप अटॅच झालेले बघायला मिळतील. सिंपल ऑर सिमेट्रिक इथर मध्ये ऑक्सिजनला 2 सारखे अल्किल किंवा अरिल ग्रुप जॉईन झालेत किंवा अटॅच झालेत असं बघायला मिळेल. तर मिक्स किंवा अनसिमेट्रिकल इथर मध्ये आपल्याला 2 वेगळे वेगळे अल्किल ग्रुप किंवा या केसमध्ये एक अरिल आणि एक म्हणजे एक फेनिल आणि दुसरा इथिल ग्रुप बघायला मिळतोय. ओके, म्हणजे सिंपल इथर मध्ये ऑक्सिजन 2 सारख्या ग्रुप्सला अटॅच्ड आहे, तर मिक्स्ड इथर मध्ये ऑक्सिजन हा 2 वेगळ्या वेगळ्या ग्रुप्सला अटॅच आहे असं म्हणता येईल. सिंपल इथर मध्ये ऑक्सिजन 2 सारख्या ग्रुप्सला अटॅच झाल्यामुळे स्ट्रक्चर मध्ये एक सिमेट्री, कारण या ऑक्सिजनच्या बाजूला 2 सारखे ग्रुप अटॅच आहेत म्हणून सिंपल इथरला सिमेट्रिक इथर असं सुद्धा म्हणण्यात येईल. तर मिक्स्ड इथरच्या केसमध्ये ऑक्सिजन 2 वेगळ्या वेगळ्या ग्रुपला अटॅच झाल्यामुळे एक स्ट्रक्चर मध्ये अनसिमेट्री दिसते, कारण ऑक्सिजनच्या बाजूला 2 वेगळे वेगळे ग्रुप अटॅच्ड आहेत. बरोबर, त्यामुळे मिक्स्ड इथरला अनसिमेट्रिकल इथर असं म्हणण्यात येईल. सगळ्यांना माहिती आहे, कॉमन नेम मध्ये इथरच्या आपण बघितलं होतं की आपल्याला नेमिंग करताना अल्किल अल्किल इथर असं नेमिंग करायचंय. मग हे 2 मिथिल ग्रुप होते म्हणून मिथिल मिथिल इथर न म्हणता डायमिथिल इथर म्हटलंय. इकडे हा एक फेनिल ग्रुप आहे, हा एक फेनिल ग्रुप आहे म्हणून डायफेनिल इथर म्हटलंय. थोडक्यात कळलं असेल, दोन्ही जे नेमिंग केलेत आता मी ते कॉमन नेमच्या विथ रिस्पेक्ट टू केलेत. इकडे एक ग्रुप मिथिल आहे, दुसरा इथिल आहे. इथिल च्या केस मधला जो आपला पहिला अल्फाबेट आहे ई, हा अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये फर्स्ट येतो, म्हणजेच कोणाच्या अगोदर येतो, मिथिल मधल्या एम च्या अगोदर येतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण इथिल हा अल्किल ग्रुप मेन्शन करणार आहोत, त्याच्यानंतर मिथिल हा अल्किल ग्रुप मेन्शन करणार आहोत आणि मग इथर म्हणणार आहोत, कारण कॉमन नेम मध्ये आपल्याला माहिती आहे अल्किल अल्किल इथर अशा पद्धतीने नाव द्यायचं आहे. म्हणून या कंपाऊंडचं नाव झालं किंवा मॉलिक्यूलचं नाव झालं इथिल मिथिल इथर. इथे एक हा इथिल ग्रुप आहे, दुसरा फेनिल ग्रुप आहे. त्यामुळे इथे नाव देताना अल्फाबेटिकली ऑर्डरचा विचार करायचा आहे आणि त्यानुसार अल्किल ग्रुपचा सिक्वेन्स ठरवायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे ई पहिला येणार आहे, पी नंतर येणार आहे. त्याच्यामुळे इथिल हा अल्किल ग्रुप पहिले मेन्शन करायचा आहे, नंतर फेनिला मेन्शन करायचा आहे.
म्हणून या कंपाऊंडचं नाव आहे इथिल फेनिल इथर. अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ऑफ इथर बघितलं. आता बघूया नॉमेनक्लेचर. कॉमन नेम नुसार इथरला कशा पद्धतीने नावं देता येतील आणि IUPAC नेम नुसार कशा पद्धतीने नावं देता येतील. ऑलरेडी आपण बघितलंय, पण जरा थोडं कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे नॉमेनक्लेचरचा, तो या आर्टिकलमध्ये बघूया. आता बघूया इथरचं नॉमेनक्लेचर. 3 कॉलम करतोय. पहिला इथरचं स्ट्रक्चर, दुसऱ्या कॉलम मध्ये कॉमन नेम आणि तिसऱ्या कॉलम मध्ये IUPAC नेम कन्सिडर करतोय. याच्या अगोदर आपली चर्चा झाली आहे या नॉमेनक्लेचर बद्दल. कॉमन नेम मध्ये इथरचं नेमिंग हे अल्किल इथर या पद्धतीने करण्यात येईल. तर IUPAC सिस्टीम मध्ये आपल्याला अल्कॉक्सी अल्केन या पॅटर्न मध्ये नेमिंग करावं लागेल. फर्स्ट एक्झाम्पल CH3OCH3 मिथिल ग्रुप मिथिल इथर असं न म्हणता 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून डाय मिथिल इथर असं म्हणण्यात येईल. आता IUPAC नेम देताना एका अल्किल ग्रुपला ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करायचंय आणि जो दुसरा अल्किल ग्रुप आहे त्यातल्या कार्बनच्या संख्येवरती आपल्याला पेरेंट अल्केनचं नाव द्यायचंय. आता जे मी एक्झाम्पल कन्सिडर केलंय ते कुठल्या इथरचे, सिंपल इथरचे का मिक्स्ड इथरचे, तर ते सिंपल इथरचे. त्यामुळे ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन्ही अल्किल ग्रुप जे आहेत ते सेम आहेत. त्यामुळे आता कुठल्या अल्किल ग्रुपला ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करून अल्कॉक्सी म्हणून कन्सिडर करायचा आणि कुठल्या अल्किल ग्रुपला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा हा आत्ता तरी वाद नाहीये. कारण आता आपण कन्सिडर केलेलं जे इथरचं एक्झाम्पल आहे ते सिंपल इथरचं आहे. मग मी कन्सिडर केलं की समजा हा मिथिल ग्रुप हा पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर केला तर मिथेन असं पेरेंट अल्केनचं नाव येईल. आणि हा मिथिल ग्रुप ऑक्सिजन बरोबर कन्सिडर केला आणि त्याला अल्कॉक्सी म्हणून कन्सिडर केला तर आपल्याला मिथॉक्सी असं म्हणावं लागेल. म्हणजे या कंपाऊंडचं IUPAC नेम येईल मिथॉक्सी. मिथिल ग्रुप ऑक्सिजन बरोबर अल्किल ग्रुप ऑक्सिजन बरोबर अल्कॉक्सी, मिथिल ग्रुप ऑक्सिजन बरोबर मिथॉक्सी. आणि या एका मिथिल ग्रुपला हा जो मिथिल ग्रुप आहे हा पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर केला तर आपल्या कंपाऊंडचं नाव येईल मिथॉक्सी मिथेन. काय नाव येईल? 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 मिथॉक्सी मिथेन. सगळ्यांना नाव कळलेले? थोडे फक्त मॉडिफिकेशन करतो. जरा परत लिहितो. मिथॉक्सी आणि मिथेन एकत्र लिहायचे. मिथॉक्सी मिथेन. आता दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करूया आणि ते मिक्स्ड इथरचं कन्सिडर करूया. हा मिथिल ग्रुप आहे, हा इथिल ग्रुप आहे. आता कुठल्या अल्किल ग्रुपला पहिले कन्सिडर करायचा ते त्या अल्किल ग्रुपच्या पहिल्या अल्फाबेट वरती डिपेंड आहे. ज्या अल्किल ग्रुपचं पहिला अल्फाबेट अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये फर्स्ट येतं त्या अल्किल ग्रुपला पहिले मान द्यायचा. म्हणजे इथिल आणि मिथिल, कारण इथिल मधला ई पहिला येतो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, मिथिल मधला एम पेक्षा.
म्हणून याचं कॉमन नेम येईल इथिल, मिथिल, इथर, इथिल, मिथिल, इथर. आता आययुपीएसी नेम कन्सिडर करताना कुठल्या अल्किल ग्रुपला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचं असा प्रश्न पडू शकतो. तर मी सांगितलं ज्या अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे त्याला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा. म्हणजे या अल्किल ग्रुपमध्ये 2 कार्बन आहेत म्हणून हा पेरेंट अल्केन आहे आणि याच्यामध्ये एकच कार्बन आहे त्यामुळे आणि या कार्बनच्या संख्येपेक्षा या अल्किल ग्रुपमधल्या कार्बनची संख्या कमी आहे म्हणून याला ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करायचा. म्हणजे हा अल्किल ग्रुप आणि हा ऑक्सिजन मिळून अल्कॉक्सी ग्रुप तयार करतील आणि हा जो अल्किल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे त्याला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा. म्हणजे या अल्किल ग्रुपमध्ये किती कार्बन आहेत? 2. मग 2 कार्बन असणारा पेरेंट अल्केन कन्सिडर करायचा ज्याचं नाव आहे इथेन आणि हा मिथिल ग्रुप आहे जो ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करायचा आहे. म्हणजे आपण म्हणणार मिथॉक्सी ग्रुप इज इन असोसिएशन विथ इथेन म्हणून याचं नाव येणार आहे मिथॉक्सी इथेन. नाव काय येणार आहे? मिथॉक्सी इथेन. एखादा म्हणेल वरचंच नाव खाल्लेलं का? नाही, इथं मिथेन आहे, हे काय इथेन आहे. प्लीज नोट दॅट मिथॉक्सी इथेन. आता तिसरं एक्झाम्पल कन्सिडर करूया. CH3O CH2 CH2 CH3. आता मला सांगा हा ग्रुप कुठला आहे? मिथिल. आणि हा कुठला आहे? तर एन प्रोपिल. एक लक्षात घ्या प्रोपिल मध्ये 2 ग्रुप प्रेझेंट आहेत एन प्रोपिल आणि आयसोप्रोपिल. एन प्रोपिल मध्ये आपला फंक्शनल ग्रुप जो आहे तो प्रायमरी कार्बनला अटॅच असतो आणि आयसोप्रोपिल मध्ये आपला फंक्शनल ग्रुप सेकंडरी कार्बनला अटॅच असतो. आता फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे आणि चेन स्ट्रेट दिसते म्हणजे एन प्रोपिल असं मी कन्सिडर करतोय. आता मी जे आयसो बद्दल बोललो की आयसो मध्ये फंक्शनल ग्रुप सेकंडरी कार्बनला अटॅच असतो हे फक्त आणि फक्त प्रोपिलच्या केस बद्दल बोलतोय. ऍक्च्युअली मी अनेक वेळा बोललोय की एन आयसो निओ हा जेव्हा विषय निघतो त्यावेळेस फंक्शनल ग्रुप इज ऑलवेज अटॅच टू व्हॉट? प्रायमरी कार्बन ऍटम. बट एक्सक्लुझिव्हली इन द केस ऑफ व्हॉट? प्रोपिल ग्रुप आपल्याला आयसोमध्ये फंक्शनल ग्रुप सेकंडरी कार्बनला अटॅच दिसतो. बाकी आयसोच्या केसेसमध्ये फंक्शनल ग्रुप हा प्रायमरी कार्बनलाच अटॅच असेल हे मी परत एकदा स्पष्ट करतोय. आता हा ग्रुप कुठला? एन प्रोपिल. हा ग्रुप कुठला? मिथिल. बरोबर. तर एन हा जो पार्ट आहे हा अल्फाबेटिकली ऑर्डर डिसाइड करण्यासाठी वापरलेला नाहीये हे नोटिफाय करा. इथे मिथिल आहे, इथे एन प्रोपिल आहे म्हणजे पहिला एम अगोदर येणार. म्हणजे कंपॅरिझन कोणामध्ये केली? एम आणि एन मध्ये, एम आणि पी मध्ये. तर एम आणि पी मध्ये कंपॅरिझन केली आणि आपल्याला इथे कॉमन नेम मिळणार आहे मिथिल एन प्रोपिल इथर. मिथिल एन प्रोपिल इथर. आता आययुपीएसी नेमिंग करूया. हा अल्किल ग्रुप आहे याच्याकडे एकच कार्बन आहे, या अल्किल ग्रुपकडे 3 कार्बन आहेत म्हणजे या अल्किल ग्रुप पासून पेरेंट अल्केन नेम केला गेला जाईल. म्हणजे आपल्याला पेरेंट अल्केन मिळेल प्रोपेन आणि या ग्रुपचं नाव येईल मिथिल. ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करायचं आहे म्हणजे मिथॉक्सी, म्हणजे मिथॉक्सी प्रोपेन. आता नंबरिंग कुठून करणार? फ्रॉम दॅट एंड फ्रॉम वेअर फंक्शनल ग्रुप इज नियरर or the carbon which carries functional group should acquire minimum number. म्हणजे राईट हँड साइडने नंबरिंग करायचं का लेफ्टनी? तर लेफ्टनी ऑब्व्हियस. म्हणजे याला नंबरिंग लेफ्टनी केलं तर आपला जो मिथॉक्सी ग्रुप आहे हा कितव्या कार्बनवर प्रेझेंट येईल? पहिल्या. बरोबर आहे. म्हणून या कंपाऊंडचं किंवा या मॉलिक्युलचं आययुपीएसी नेम येईल 1 मिथॉक्सी 1 2 3 प्रोपेन. 1
मिथॉक्सी प्रोपेन, 1 मिथॉक्सी प्रोपेन. अजून एक नेम कन्सिडर करतोय, CH3O आता हा जो ग्रुप आहे हा कुठला ग्रुप आहे? याला म्हणायचं आयसोप्रोपिल ग्रुप, अल्किल ग्रुप आहे हा आयसोप्रोपिल आणि हा मिथिल आहे. आता आयसोप्रोपिल हा प्रोपिल बरोबरच कन्सिडर, म्हणजे आता काय केलं मी सांगितलं, आता परत मिथिल आणि आयसोप्रोपिल मध्ये आपल्याला चेक करावं लागेल की कुठला अल्फाबेट पहिल्यांदा येतं. तर मी इथं सांगितलं, इथं जेव्हा अल्फाबेट ऑर्डर चेक करायची आहे त्यावेळेस जे अल्फाबेटचं कंपॅरिझन करायचंय ते मिथिल मधला एम आणि प्रोपिल मधलं पी यांच्यामध्ये करायचंय. इथे मात्र गंमत वेगळी, इथे मिथिल मधला एम आणि पी प्रोपिल मधला पी नाही कम्पेअर करायचा. इथे आता आपल्याला आयसोप्रोपिल मधला आय आणि मिथिल मधला एम यांच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर साठी कंपॅरिझन करायचं आहे. आणि ऑब्व्हियसली आय पहिल्यांदा येतो, बरोबर आहे, आय पहिल्यांदा येतो म्हटल्यानंतर तो अल्किल ग्रुप पहिला लिहिला जाईल ज्याचं नाव आहे आयसोप्रोपिल मिथिल इतर. मी सांगितलं इकडे पहिल्या वरच्या केसमध्ये जेव्हा एन प्रोपिल ग्रुप कन्सिडर केला होता त्यावेळेस अल्फाबेटिकल ऑर्डरसाठी कंपॅरिझन करायची होती, ती एम आणि पी मध्ये झाली होती, एम आणि एन मध्ये नाही. ओके, इथे मात्र आय पी आणि एम मध्ये नाही झाली, नाहीतर मग मिथिल आयसोप्रोपिल आलं असतं. इथे नाव आयसोप्रोपिल मिथिल आले, म्हणजे इथे नेहमी इथं अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे त्याच्यासाठी जी कंपॅरिझन होणार आहे अल्फाबेट्स मध्ये, त्यासाठी कंपॅरिझन हे पी आणि एम मध्ये न होता आय आणि एम मध्ये झाले, हे प्लीज नोट करा. आता 1 2 3 1 2 3 1 2 3 असे 3 कार्बन आहेत, कारण लॉंगेस्ट कंटिन्यू चेन कन्सिडर केले, म्हणजे या अल्किल ग्रुप पासून आपल्याला अल्केन कन्सिडर करायचा. मग जो उरलेला अल्किल ग्रुप आहे तो ऑक्सिजन बरोबर कन्सिडर केल्यामुळे तो आपल्याला अल्कॉक्सी ग्रुप देणार आहे. हा मिथिल ऑक्सिजन बरोबर आहे म्हटल्यानंतर मिथॉक्सी हा अल्कॉक्सी ग्रुप झाला. अल्केन मध्ये 3 कार्बन आहेत म्हटल्यानंतर अल्केन आहे, म्हणजे अल्किल ग्रुपमध्ये या अल्किल ग्रुपमध्ये 3 कार्बन आहेत जे या अल्किल ग्रुप पेक्षा जास्त आहेत, म्हणून या अल्किल ग्रुपला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचं असं ठरलं. आणि 3 कार्बन असल्यामुळे पेरेंट अल्केनचं नेम प्रोपेन आहे हे कळलं. त्याचबरोबर अल्कॉक्सी ग्रुपचं नाव मिथॉक्सी हे पण आपल्याला कळलं. आता नंबरिंग करताना 1 2 3 केलं तरी फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती 2च नंबर येणार आहे, आणि 1 2 3 केलं तरी 2च येणार आहे, त्यामुळे कुठूनही नंबरिंग केलं तरी चालणार आहे. म्हणजे मिथॉक्सी ग्रुप हा सेकंड कार्बनवर प्रेझेंट आहे का नाहीये? आहे, म्हणून याचं नाव येईल 2 मिथॉक्सी प्रोपेन. काय नाव येईल? 2 मिथॉक्सी प्रोपेन. सगळ्यांना हे नेमिंग्स कळलेत? अजून काही नेमिंग्स बघूया. अजून एक स्ट्रक्चर कन्सिडर करूया. CH3 CH2O CH2 CH3. आता हे सिंपल इथर आहे का मिक्स्ड इथर आहे? तर सिंपल इथर आहे, कारण ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत, इथिल आणि इथिल, म्हणून डाय इथिल इथर. आता इथे पेरेंट अल्केनचं नेम डिसाइड करण्यासाठी जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, कारण दोन्ही अल्किल ग्रुपमध्ये असणारी कार्बनची संख्या सारखी आहे. 2 कार्बन असणारा अल्केन इथेन, त्याच्यामुळे इथेन, आणि दुसरा इथिल ग्रुप ऑक्सिजन बरोबर कन्सिडर केलाय म्हणून इथॉक्सी, म्हणून IUPAC नेम येईल इथॉक्सी इथेन. नेक्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू कन्सिडर, that is CH3O CH2 CH CH3 CH3.
हा जो ग्रुप आहे हा मिथिल आहे, याच्याबद्दल डाऊट नाही. आता ऑक्सिजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, सेकंडरी का प्रायमरी? प्रायमरी आला की एन आयसो निओचा विषय येतो. आणि जर का एन असता तर फक्त स्ट्रेट चेन भेटली असती, पण स्ट्रेट चेन नाहीये. म्हणजे आता आयसो आणि निओचा विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला कळलंय की सेकंड लास्ट कार्बन जर का नंबरिंग इकडनं केले असं कन्सिडर केलं तर 1 2 3 सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल दिसतोय. याचा अर्थ आयसो असं आपल्याला प्रेफिक्स कन्सिडर करावा लागेल. त्यामुळे 4 कार्बन कन्सिडर केले तर हा ब्युटिल ग्रुप झाला. आणि सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल म्हणून आयसो असं नेमिंग झालं आणि प्रेफिक्स आला. आणि म्हणून या ग्रुपचं नाव काय झालं, आयसोब्युटिल. आणि हा कोण आहे, मिथिल. म्हणजे कॉमन नेम येईल आयसोब्युटिल मिथिल इथर. आता आयुपीएससी नेम कन्सिडर करूया. आयुपीएससी नेम कन्सिडर करताना लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कन्सिडर करायची आहे, बरोबर आहे. हो, ऑब्विसली लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कन्सिडर करावी लागेल. 1 2 3, कारण आता आपण आयुपीएससी नेम कन्सिडर करतोय. आणि हे पेरेंट अल्केन होईल, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, या सगळ्याला मिळून मला पेरेंट अल्केन म्हणता येणार नाहीये, कारण आयुपीएससी मध्ये आपला नियम असतो की मॅक्सिमम नंबर वाले चेन कन्सिडर करायचे. आता वरती अगोदरचे जे एक्झाम्पल्स होते त्या एक्झाम्पल्स मध्ये सगळ्या स्ट्रेट चेनच होत्या. त्यामुळे हा प्रश्नच कधी आला नाही की वेगळ्या पद्धतीने विचार करायचा का नाही करायचा. आता जेव्हा ब्रांच चेन आलेली एका अल्किल ग्रुपमध्ये त्यावेळेस आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने विचार करायची गरज आहे. आता तेच एक्सप्लेन करतोय, नीट बघा. म्हणजे आता मी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कन्सिडर केली, कारण ही पण ब्रांच आहे आणि इकडे फंक्शनल ग्रुप अटॅच असं मी कन्सिडर केलं. अल्कॉक्सी, हा मिथॉक्सी आणि 1 2 3 हे आता पेरेंट अल्केन झालं. मी पेरेंट अल्केन कसा कन्सिडर केला कळलं. अगोदरच्या जे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस चेन मिळतच होती, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हता. आता जरा इथे मिथिल पण ब्रांचिंगला आलाय, किंवा असं मी म्हणेल की आपण याच्या अगोदर एक आयसोप्रोपिल मिथिल इथर एक बघितलं. ओके, त्याच्यामध्ये फक्त फंक्शनल ग्रुप सेकंड कार्बनला अटॅच होता असं आपण कन्सिडर केलं. आता फंक्शनल ग्रुप बरोबर अजून एक ब्रांचिंग आपल्याला चेन मध्ये दिसते, हे नोटिफाय करा, बरोबर आहे. फंक्शनल ग्रुप बरोबर या चेनला फंक्शनल ग्रुप ए अटॅच आणि एक ब्रांच पण आहे किंवा अल्किल ग्रुप अटॅच आहे असं कन्सिडर करतोय, हे पण प्लीज नोटिफाय करा. आता इथे तुम्हाला दिसतंय 1 2 3 म्हणजे 3 कार्बन मला अल्केन कन्सिडर करावं लागेल ज्याचं नाव प्रोपेन आहे. नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं, जिथनं फंक्शनल ग्रुप जवळ आहे. म्हणजे कुठून, लेफ्ट कडून का राईट कडून, तर लेफ्ट कडून. म्हणजे 1 2 3 म्हणजे पहिल्याच पोझिशनला अल्कॉक्सी ग्रुप अटॅच आहे का नाहीये, आहे, ज्याचं नाव काय, मिथॉक्सी. आणि दुसऱ्या पोझिशनला कुठला ग्रुप अटॅच आहे, मिथिल. म्हणजे या मॉलिक्युलचं नाव काय येईल, मिथॉक्सी. हा कितव्या कार्बनला, पहिल्या, आणि हा दुसऱ्या. म्हणजे हा एक 1 मिथॉक्सी झाला आणि दुसरा 2 मिथिल झाला. आणि अल्केनचं नेम काय झालं, प्रोपेन झालं. पण आता सर मिथॉक्सी अगोदर घ्यायचा का मिथिल ग्रुप अगोदर घ्यायचा, बरोबर आहे. तर त्यासाठी म्हणून आपल्याला पुन्हा एकदा अल्फाबेटिकली ऑर्डरचा विचार करावा लागेल. मिथॉक्सी आणि काय, मिथिल. आता या दोघांमधले मिथ आणि मिथ हे काय आहेत, हे तर ही सगळं अल्फाबेटिक, ही जी पहिली 4 अल्फाबेट आहे ती दोघांच्या केसमधली सेम आहे. मग 5व्या अल्फाबेटचा विचार केला. आता ओ अगोदर येतो का वाय अगोदर येतो, तर ओ अगोदर येतो अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये. म्हणजे आपल्याला या पेरेंट अल्केनला म्हणजे प्रोपेनला 2 ग्रुप अटॅच आहेत असं आपण कन्सिडर केलं, एक मिथॉक्सी आणि दुसरा मिथिल. तर नेम करताना पहिले मान कुणाला द्यायचा, मिथॉक्सीला का मिथिलला? तर मी सांगितलं मिथॉक्सीला. का? कारण मी सांगितलं पहिले 4 अल्फाबेट जरी सेम असले तरी 5व्या अल्फाबेटमध्ये ओ हा आपल्याला दिसतो अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये पहिला येतो कोणापेक्षा, वाय पेक्षा. म्हणून आता नेमिंग करताना पहिले मान कोणाला द्यायचा आहे, मिथॉक्सीला, आणि मग मान कोणाला द्यायचा आहे, मिथिलला. मिथॉक्सीचा नंबर काय, 1 आहे. आणि मिथॉक्सीचा नंबर 1 आहे म्हणजे मिथॉक्सी कितव्या कार्बनला प्रेझेंट आहे, पहिल्या, आणि मिथिल कितव्या कार्बनला प्रेझेंट आहे, दुसऱ्या. म्हणजे आयुपीएससी नेम काय येणार, 1 मिथॉक्सी 2 मिथिल पेरेंट
अल्केन मात्र कोण आहे? प्रोपेन. ओके, म्हणजे या मॉलिक्युलचं नाव काय? 1 मिथॉक्सी 2 मिथिल प्रोपेन. हे सगळं एकत्र हे लक्षात घ्या. 1 मिथॉक्सी 2 मिथिल प्रोपेन. जरा स्लाइटली कॉम्प्लिकेटेड आहे. हे नेमिंग सगळ्यांना कळलं? अजून एक नेमिंग कन्सिडर करूया जे स्लाइटली डिफिकल्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, CH3O आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसतंय एक मिथिल ग्रुप आहे आणि ऑक्सिजन आता प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, म्हणजे फंक्शनल ग्रुप आता प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. तर नाहीये, प्रायमरी कार्बन असता तर एन आयसोनिओचा विचार करण्यात आला असता, पण तसं दिसणार नाहीये कारण ऑक्सिजन आता टर्शरी कार्बनला अटॅच्ड आहे. आणि ऑक्सिजन जर का टर्शरी कार्बनला अटॅच्ड असेल, ऑक्सिजन जर का टर्शरी कार्बनला अटॅच दिसतोय सगळ्यांना इथे, तर आपल्या नावामध्ये टर्शरी हे प्रिफिक्स येईल अल्किलचं नाव देण्यासाठी. म्हणजे हा एक ग्रुप मिथिल झाला आणि दुसरा टर्शरी, आणि 1 2 3 4 ब्युटील, म्हणजे याचं नाव मिथिल आणि याचं नाव टर्शरी ब्युटील असं झालं. पण आता परत एकदा कुठल्या अल्किल ग्रुपला पहिले प्लेस करायचं नेमिंग करताना, बरोबर, यासाठी कॉम्पिटिशन करावी लागेल. आणि त्यासाठी म्हणून टर्शरी या प्रेफिक्सचा आधार घेण्यात येणार नाही, म्हणजे टी आणि एम मध्ये कंपॅरिझन होणार नाही, तर बी आणि एम मध्ये कंपॅरिझन केली जाईल. जसं मी जेव्हा मी एन प्रोपेन लिहिला होता, एन प्रोपिल लिहिला होता, त्यावेळेस मी सांगितलं होतं की एम आणि एन मध्ये कंपॅरिझन नाही केली, एम आणि पी मध्ये कंपॅरिझन केली. तसं आता मी सांगतोय की हा ग्रुप मिथिल आहे आणि हा ग्रुप टर्शरी ब्युटील आहे. तर आता तिथे जे अल्किल ग्रुपची ऑर्डर डिसाइड करायची, त्याच्यासाठी जे अल्फाबेट ची पण ऑर्डर कन्सिडर करायची अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये, बरोबर, की कोण पहिले येतं आणि कोण कुठला अल्फाबेट पहिले येतं आणि कुठला अल्फाबेट नंतर येतं, हे जे कंपॅरिझन करायचंय त्यासाठी मी टी आणि एम ची कंपॅरिझन केली का बी आणि एम ची, तर मी सांगितलं बी आणि एम ची. त्याच्यामुळे तिथं नेमिंग करताना पहिले मी कुठल्या अल्किल ग्रुपला कन्सिडर करेल, टर्शरी ब्युटील का मिथिल, तर टर्शरी ब्युटील, आणि नेमिंग येईल EERT टर्शरी ब्युटील मिथिल इथर. ओके, आता IUPAC नेम करूया. जरा मी या एक्झाम्पल साठी IUPAC नेमिंग इथे लिहितोय. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनची असू शकते, तर 1 2 3 किंवा 1 2 3 किंवा 1 2 3. फक्त त्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये आपला मिथॉक्सी ग्रुप आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण आता इथे एकच कार्बन आहे म्हटल्यानंतर आता सगळ्यांना कळलंय की हा कमी कार्बनचा जो अल्किल ग्रुप असतो तो आपण अल्कॉक्सी म्हणून कन्सिडर करतो. आणि हा अल्कॉक्सी म्हणजे मिथॉक्सी होईल, म्हणजे मिथॉक्सी ग्रुप लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला अटॅच झाला असं आपल्याला कन्सिडर करायचे. आणि तसं कन्सिडर केलं तर तुमच्या लक्षात येईल मी अशी चेन लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कुठली 1 2 3 3 कार्बन वाली कन्सिडर करतोय. म्हणजे पेरेंट अल्केन 3 कार्बन असणारं पेरेंट अल्केन कुठले, प्रोपेन. आणि आता नंबरिंग केलं तर 1 2 3 टॉप टू बॉटम आलो काय आणि बॉटम टू टॉप गेलो काय, ज्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे त्याच्यावरती 2च नंबर येणार आहेत. त्यामुळे कुठूनही नंबरिंग केलं तरी चालणार आहे. म्हणजे मिथॉक्सी सेकंड कार्बनला अटॅच झालाय, म्हणजे 2 मिथॉक्सी येणार आहे, हे कन्फर्म आहे.
आणि मिथिल ग्रुप पण सेकंड कार्बनलाच अटॅच आहे, म्हणजे 2 मिथिल येणार आहे ते पण कन्फर्म आहे. पण मी आता सांगितलं की कुठल्या ग्रुपला पहिले नेमिंग करताना मान द्यायचा, मिथॉक्सी का मिथिल, तर मिथॉक्सी. ते कसं ते मी अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं. म्हणजे या कंपाऊंडचं किंवा या मॉलिक्युलचं नाव काय, 2 मिथॉक्सी 2 मिथिल प्रोपेन, 2 मिथॉक्सी 2 मिथिल प्रोपेन. ओके, अशा पद्धतीने नॉमेनक्लेचरचा पार्ट संपलेला आहे. नोट्स पाठवतोय, नोट्स सर्वच्या सर्व लिहा, बरोबर आहे, लिहा, पाठ करा, जेणेकरून आपले जे 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न असतात नॉमेनक्लेचर वरती, ते आपले काय म्हणता येईल सॉल्व्ह होतील आणि आपल्याला मार्क्स पडतील. एक लक्षात घ्या, लिखाण फार महत्वाचं आहे. लिखाणाला आळशीपणा करू नका, कळले. नोट्स लिहिल्या पाहिजेत, वाचून काही मिळणार नाही. हे तुम्ही जर का लिहिलं नाही तर हे लेक्चर ऐकण्याचा आणि तुम्ही जर का लिहिलं नाही ना तर नुसत्या नोट्स वाचण्याचा आणि लेक्चर नुसते ऐकण्याचा काहीच परिणाम होणार नाही. पण जर का तुम्ही लिहिलं तर तुम्ही नोट्स वाचण्याचा आणि हे लेक्चर ऐकण्याचा चांगला परिणाम होईल आणि तुम्हाला परीक्षेला चांगले मार्क पडतील. आज इथेच थांबूया. धन्यवाद.